सध्या राज्यात पावसाळा सुरू आहे। सातारा व सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे कृष्णा व कोयना नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणी कोणत्याही वापराविना समुद्राला जाऊन मिळत आहे। दुसरीकडे सातारा व सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो। मान, खटाव, फलटण, खानापूर, कडेगाव, जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमंकाळ या तालुक्यामध्ये मान्सूनचा पुरेसा पाऊस पडत नाही। त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने उपलब्ध असलेले व समुद्रात व्यर्थ जात असलेले अतिरिक्त पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी उरमोडी, झे कटापूर, टेंबू, म्हैसाळ, ताकारी या उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून या योजनेच्या माध्यमातून संबंधित तालुक्यातील सर्व साठवण बंधारे, लघु पाटबंधारे, तलाव जलसाठे भरून घेण्यासाठी कार्यवाही तातडीने करण्यात यावी। त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि दुष्काळी भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटेल। त्यामुळे शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेऊन संबंधित उपसा सिंचन योजना सुरू कराव्यात ही विनंती। प्रसाद लाड।